काही लोक असे असतात की त्यांना प्रचंड पॉवर आणि पैसा या दोन्हींचा लाभ मिळतो. अर्थात त्यांचंही त्यात कष्ट असतं किंवा इतर गोष्टी असतात आणि ते एका उच्च म्हणजे लेवलला जातात की त्यांच्याकडे प्रचंड पॉवर आणि पैसा झालेला असतो. आणि ही वेळ अशी असते की त्यावेळी तुम्ही कसं वागता इतरांशी. पण त्यावेळी जर तुम्हाला अहंकारानं घेरलं आणि त्या व्यक्तीचं वागणं असं व्हायला लागलं की निरपराध लोकांना त्रास देणे आपल्या पॉवरचा आणि पैशाचा उपयोग करून, तर त्यावेळी काय होतं की त्यांना बरेच जण सांगतात की हे तुम्ही चुकीचं वागताय, अशा पद्धतीनं वागू नका, पण तुम्ही पॉवरचा पैशाचा गैरवापर होतो, यो चुकीच्या पद्धतीनं होतो आणि असं करू नका. पण त्यावेळी त्यांना ते प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त होत जातं आणि त्यांना वाटतं की आपण करतोय ते योग्यच आहे, आपण वापर करतोय पण योग्यच आहे तो, आपल्याला कुठं काय वाईट व्हायला लागले. आपण त्याचा गैरवापर जरी केला, आपण जरी एखाद्या निरपराध माणसाला जरी त्रास दिला तरी त्यात काय वाईट व्हायला लागले, आपलं योग्यच व्हायला आहे, आपली भरभराटच चालू आहे, कुठं काय वाईट व्हायला. आणखीन करत जातात. त्यावेळी आपण म्हणतो ना त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते अहंकार नामक गोष्टीची. कालांतरानं काय होतं की एक दिवस बाजी पलटते आणि त्यांच्या आयुष्यात असं काहीतरी घडतं की त्यांना एक वेगळ्या त्रासाला काहीतरी सामोरं जावं लागतं आणि मग त्यांना धक्का बसतो की अरे असं कसं काय झालं माझ्या बाबतीत, हे कसं काय शक्य आहे. आणि मग त्यांना वाटायला लागतं की अरे आपण आपल्या पॉवरचा पैशाचा दुरुपयोग केला, आज आपल्याला कदाचित यामुळं काही गोष्टींना त्रास सहन करायची वेळ आलेली आहे. पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. कारण ज्यावेळी तुम्हाला सांगत असतात कोणतरी की तुम्ही दुरुपयोग करू नका, तुम्हाला आज पॉवर मिळाल्या, पैसा मिळाला, त्याचा चांगला उपयोग करा. भले तुम्ही दुसऱ्यांसाठी नाही करा, पण स्वतःसाठी उपयोग करा खरं चांगलं, पण दुसऱ्यांचं वाईट काय करू नका यातनं. पण त्यावेळी काही लोक असे वागतात की निरपराधाला त्रास दिला जातो आणि मग नंतर ज्यावेळी त्यांना त्यांच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडलं की मग त्यांना पश्चाताप होतो, डोळे उघडतात, पण तोपर्यंत वेळ निघून गेली. त्यामुळे ज्यावेळी आपल्याकडे पैसा असतो, पॉवर असते, त्यावेळी त्याचा योग्य उपयोग करा, चुकीच्या गोष्टीसाठी करू नका. थँक्यू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.